मोठी अपडेट सध्या समोर येते। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद होणार आहे। तर मनोज जरांगेंच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर मनोज जरांगे बोलणार असल्याची माहिती आहे। आंदोलनाची पुढची दिशाही मनोज जरांगे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करतील। जरांगे नेमका आज काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसापासून उपोषण केलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर मुंबईवरती देखील त्यांनी मोर्चा काढला होता। त्यानंतर सगळे सोयरे असेल, त्यानंतर हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट हे संपूर्ण लागू करण्याचे आदेश जे आहे ते सरकारच्या वतीने काढण्यात आले होते। मात्र त्यानंतर जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार काही कुणबीच्या नोंदी ज्या आहेत त्या सापडल्या होत्या। त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र जे आहे ते देखील वितरित केले जात होते। मात्र काही ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती रोखवण्यात येत होती। त्याचबरोबर अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाच्या ज्या नोंदी आहेत त्या शोधण्या देखील बंद झालेल्या आहेत। त्याचमुळे आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आज मराठा स्वयंसेवकांची एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आता सरकारच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशाचं काम चालू आहे का, त्याचबरोबर हैदराबाद गॅजेटनुसार किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत, किती कुणबी प्रमाणपत्र वितरित झालेले आहे, या संपूर्ण चर्चा ते करणार आहेत। त्याचबरोबर आंदोलनादरम्यान मराठा स्वयंसेवकावरती काही गुन्हे दाखल झाले होते, ते देखील संपूर्ण माघारी घेतलेत का, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जे आहे त्यात मनोज जरांगे पाटील हे साधारणतः 12 ते 12:30च्या दरम्यान घेणार आहेत। मराठा स्वयंसेवकासोबत चर्चा करतील। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी नेमके आतापर्यंत सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा केली, आतापर्यंत किती कुणबीचे प्रमाणपत्र वितरित झाले, या संदर्भात संपूर्ण टोटल माहिती जी आहे ती देणार आहेत। मात्र त्यांची पुढील भूमिका देखील आता काही ठिकाणी ज्या अडीअडचणी येत आहेत कुणबीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी, त्यासाठी देखील ते स्पष्ट करतील। निश्चित विजय, त्यामुळे एकंदरीतच पत्रकार परिषदेत आज मनोज जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।